या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले ज्येष्ठ मार्गदर्शक माजी मंत्री कमल किशोरजी कदम साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी मंत्री भास्कररावजी पाटील खरगावकर साहेब आणि ज्यांनी आपल्या परखड वाणीतून या महाराष्ट्राचं राजकारण अवघ्या कमी वेळात आपल्याला सांगितलं असं आमचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री माधवरावजी किनाळकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, सन्माननीय मंच, या भव्य दिव्य सभेला उपस्थित असलेले नांदेड लोकसभा कार्यक्षेत्रांतर्गत असलेले सर्व आमचे पदाधिकारी, उपस्थित पत्रकार मित्रांनो, खूप वेळ झाला आम्ही बघतोय आपल्याला की सकाळच्या 9 वाजेपासून आपण या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेला आणि एक मोठी रॅली आज नांदेडकरांनी पाहिलेली आहे की रॅली कशी असावी। आज प्रचार सभा उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठ्या उत्साहाने आपण जुन्या नांदेड पासून ते इथपर्यंत चालत आलात, त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले आभार मानतो। आज 20 नोव्हेंबरला आपल्याला मतदानाला समोर जायचं। नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक लागलेली आहे। खरं तर हा दिवस आपण सर्वजण बघाल ही अपेक्षा नव्हती। 4 महिन्यापूर्वी याच ग्राउंडवर आपण मोठी सभा घेतली आणि आपले उमेदवार काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे वसंतरावजी चव्हाण साहेबांचं भाषण आपल्या या मैदानात ऐकलं। खरं तर मी म्हणेल की हे मैदान विजय मैदान आहे। हेच तो मैदान आहे जिथून त्या विजयाची मुहूर्तवेळ आपण सर्वांनी रवलेली आहे। वसंतरावजी चव्हाण साहेबांनी बिकट परिस्थितीमध्ये लोकसभा लढवली। आज जिल्ह्यातली मोठी मंडळी पक्षांतर केल्यानंतर वसंतरावजी चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी धैर्य दाखवलं आणि पक्षाला सांगितलं की मी काँग्रेसची पताका हातात घेण्यासाठी तयार आहे आणि लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी तयार आहे। आणि त्यांच्या प्रतिसाद त्यांनी जे आव्हान आपल्याला केलं तेवढाच प्रतिसाद आणि आशीर्वाद आपण त्यांना दिलं आणि लोकसभेला जवळपास 59 ते 60 हजारच्या मताधिक्यानं आपण त्यांना निवडून दिला। खरं तर ते प्रत्येक तालुक्यात आपले ऋण फेडण्यासाठी येणार होते, पण नियतीला ते मान्य नव्हतं, त्याआधी काळाने घाला घातला। त्यांच्या पश्चात मी सर्वप्रथम त्यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो की आपण त्यांना या ठिकाणी आशीर्वाद दिला। त्यांचा स्वभाव आपल्याला सर्वांना माहित आहे की त्यांच्या 40 वर्षाच्या राजकारणामध्ये त्यांनी आपल्या सर्व लोकांना, कार्यकर्त्यांना हातावरच्या तळहातावरच्या बोटाप्रमाणे जे फोड येतं त्या फोडाप्रमाणे या ठिकाणी वागवलेला आहे। कोणताही असो, मोठा कार्यकर्ता असो का छोट्यातला छोटा कार्यकर्ता असो, आज त्यांच्या स्वभावाप्रमाणे एवढा बोलला जात होता की त्यांच्यासाठी डायरेक्ट संपर्क त्या छोट्या कार्यकर्त्याचा होता। मला आजही आठवतं त्यांनी त्या सभेमध्ये, एप्रिलच्या सभेमध्ये त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी दिला होता। आज तोच मोबाईल नंबर 9422170123 त्यांचा आजही चालू आहे। आपल्याला अर्धा रात्री जरी काम पडलं तर त्या मोबाईलवर फोन करा आणि वसंतराव चव्हाण साहेब निश्चितच त्याच्या म्हणून प्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी उत्तर देण्याचं काम करेल। आज त्या नांदेड जिल्ह्याचे अनेक प्रश्न आहेत। आपण बघू शकता की एमआयडीसीचे प्रश्न असतील, नांदेड शहरातले रस्त्याचे प्रश्न असतील। नांदेड शहरामध्ये आपण वावरताना बघतो प्रत्येक चौकामध्ये ट्रॅफिक आहे। एखाद्याला आपल्याला कुठं गडबडीत जायचं म्हणलं तर छत्रपती शिवाजी चौक आहे नांदेडच्या त्या बाजूला, किनाळकर साहेबांना आम्ही त्या ठिकाणी राहतो। आज आम्हाला वजीराबाद SP ऑफिसला जर यायचं म्हणलं तर 15 ते 20 मिनिटं साहेब आपल्याला लागतात। याचं प्लॅनिंग कुठंतरी झालं पाहिजे। जसं शहर झपाट्यानं वाढतं, रस्ते त्याप्रमाणे झाला पाहिजे आणि गाड्यांची संख्या तर प्रचंड वाढत आहे। अशा अनेक गोष्टी आहेत। या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी आहेत। आज मी आपल्याला आश्वासन देतो
की वसंतराव चव्हाण साहेबांनी जे जे शब्द या ठिकाणी दिले होते ते निश्चितच प्रामाणिकपणे मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आणि आपल्या सेवेमध्ये किंचित भारी कुठे कमतरता भासू देणार नाही हे अभिवचन मी आजच्या या सभेमधून आपल्याला देतो। आज विधानसभेला समोर जात असताना बऱ्याच नेते मंडळींनी अमित भैयांनी सांगितलं, किनाळकर साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्राची परिस्थिती आज कोण्या दिशेने जात आहे। आज महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये येणार आहे आणि तसे सर्वे आहे की महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला या ठिकाणी बसवायचं आहे। पण मला एक आपल्याला विनंती करायचं आहे, सर्वे आहेत म्हणून आपण त्याच्या कुठेतरी निवांत राहू नये, आपल्याला कडी मेहनत करावी लागणार, कारण हे भाजपचं सरकार काही करू शकतं, सत्तेवर येण्यासाठी ते काही त्या ठिकाणी अवलंबून शकतं, काही गोष्टी या ठिकाणी राबवू शकतं, म्हणून आपल्याला सावध राहायचं आहे आणि सावधगिरीने जे काही विधानसभा कार्यक्षेत्रातले जे आपले उमेदवार आहेत आणि सर्वप्रथम मी या ठिकाणी माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा आभार मानतो की त्यांची उत्तरची हक्काची जागा या ठिकाणी काँग्रेस पक्षाला सोडली आणि आमच्या सत्तार भाईला तिथून त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली। आज नांदेड लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये 6चे 6 उमेदवार विधानसभेचे हे काँग्रेस पक्षाचे आहेत, त्याच्यामुळे आपल्याला सोपं जाणार आहे प्रचार करताना। या ठिकाणी पंजा निशाणी सांगायची आहे, लोकसभेला असो की विधानसभेला असो या ठिकाणी पंजा निशाणीचा प्रचार करताना निश्चितच महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना या ठिकाणी आपले शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट असेल, या सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आपण चालायचं आहे। आज आमचे उमेदवार निश्चितच विधानसभेचे नायगावमधून डॉक्टर मिनलताई खरगावकर आहेत, ते उच्च शिक्षित डॉक्टर आहेत। आमचे भोकरमधून आमचे युवा मित्र तिरुपती पाटील कोंडेकर आहेत। आमचे मुखेडमधून आमचे मामा नांदेड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय आमचे हनुमंतरावजी पाटील बेटमोगरेकर आहेत, अनुभवी आहेत। आज नांदेड दक्षिणचे मोहनरावजी हंबर्डे आहेत, उत्तर मधून अब्दुल सत्तार आहेत आणि देगलूर मधून निवृत्ती कांबळे आहेत। हे अशी अतिशय चांगले ह्या उमेदवाराकडे जर तुम्ही जर बघितलं, हे ग्राउंड टू अर्थ डाऊन टू अर्थ हे काम करणारी मंडळी आहे, लोकांमध्ये राहणारी मंडळी आहे आणि लोकांना सहज उपलब्ध होणारी मंडळी आहे, म्हणूनच पक्षाने त्यांचा विचार केला। निश्चितच आपणही मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठीमागे भक्कम पाठिंबा द्याल एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। मी अधिकचा वेळ घेणार नाही, एवढंच सांगतो की माझे वडील वसंतरावजी चव्हाण साहेबांना आपण ज्याप्रमाणे आशीर्वाद दिला तसाच आशीर्वाद आणि मायेची थाप माझ्याही पाठीवर राहू द्या ही आपल्याला नम्र विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।